आता गप्प बसणार नाही, ओबीसी आरक्षणासाठी कोर्ट आणि रस्त्यावर दुहेरी लढा लढू असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलाय। मराठा आरक्षणासंदर्भातल्या जियाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या ओबीसींचा महाएल्गार मेळावा बीडमध्ये काल पार पडला। छगन भुजबळ, धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते यावेळी उपस्थित होते। आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना भुजबळांनी नाव न घेता जरांगेंवर प्रहार केला। अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात, याला 10 तासात हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे। हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार नाही। एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरंगे त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातायत, तेव्हा तुम्ही काय गप्प बसतात? मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही। आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना आवरा। मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो भुजबळ साहेबाला म्हणतो पाडितोच। अरे 1,42,000 मतांनी आलो पाडितो म्हणून। तुम्ही असे माथे कुणाचे भडकू नका। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कुणाचे माथे भडकू नका। खरं काय खोटं काय, कायदा काय सांगतो आणि मराठा समाजाच्या आमच्या गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय, हेच सर्वजण बोलतायत, पण ओबीसीत येऊन नाही। दरम्यान भाजप नेत्यांना आवरा असा इशारा भुजबळांनी दिलाय। त्यावर भाजप हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याचं सांगत प्रवीण दरेकरांनी भुजबळांना उत्तर दिलंय। त्याच्यामुळे बीजेपीला आवरण्याची गरज नाही। बीजेपी अत्यंत शिस्तीचा, सुसंस्कृत अशा प्रकारचा पक्ष आहे आणि सर्वांना बरोबर घेत, 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच राज्यकारभार करतायत आणि त्याच्यामुळे बीजेपीला आवरण्याची आवश्यकता नाही। छगन भुजबळांनी महाएल्गार मेळाव्यात विजय वडेट्टीवारांवर सडकून टीका केली आहे। वडेट्टीवार डबल ढोलकी म्हणत त्यांनी भर सभेत वडेट्टीवारांचा जरांगेंसोबतचा व्हिडिओ दाखवला। नगरला आले नाहीत, पंढरपूरला आले नाहीत, बीडला आले नाहीत, कुठला दबाव तुमच्यावर आहे असा थेट सवाल त्यांनी केला। वडेट्टीवारांनी एकच भूमिका घेतली पाहिजे असं म्हणत भुजबळांनी वडेट्टीवारांचा समाचार घेतलाय। आज आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे। परत ऐकायचंय, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय, आता याचं काय सांगायचं आहे? हे सगळं जे आहे फिरतंय, सगळं व्हायरल होत आहे। वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे। पण जरांगेच्या तिथे जाऊन एक बोलणार मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून, अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं त्या संपादकांना, बघा हे व्हिडिओ, तासाला जर तुम्ही बदलायला लागला तर ओबीसी समाजाचा घात होईल। बीडमधल्या सभेत बोलताना भुजबळांनी विखे पाटलांवरही निशाणा साधलेला आहे।
लढाई लढणार आहोत. एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा. काय तुम्ही सांगता, मला सांगता तुम्ही येऊ नका. आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हात्याने सांगितलं, तो विखे कसा काय आला. विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. बीडमध्ये झालेली सभा ही ओबीसींची सभा नाही, त्या जिल्ह्यावर दबाव निर्माण करण्यासाठी घेतलेली सभा असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हटलेले आहेत. मराठा समाज हा 50 ते 55% आहे. राजकीय अस्तित्वासाठी त्यांनी आज सभा घेतली. मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करण्यासाठी घेतलेली ही सभा आहे. मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जिया रद्द करण्यासाठी हे काम करत आहेत. मराठ्यांना आपली ताकद दाखवावी लागेल. आम्ही कुणालाही भीत नसल्याचं जरांगे म्हटलेत. तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल असं जरांगे म्हणालेले आहेत. भुजबळांना वातावरण खराब करायचंय, भुजबळांना मुख्यमंत्री फडणवीस अजितदादांना बदनाम करायचंय असंही जरांगे म्हटलेत. जातीय दंगली घडणारे बीडमध्ये त्यांनी दहशत आणि भयावह वातावरण तयार केलंय. आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले, त्यांचे भाषण बघा, ते पूर्ण भय निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली. गृह मंत्रालयानं तो जामीनवर आलेला आहे, त्याची जामीन रद्द करावी. नसता राज्यात अराजकता माजविल तो रक्तपात घडून आणील. गृह मंत्रालयाने हे लक्षात ठेवा, त्याची जामीन रद्द करा.